हे बघा किती घट्ट झालेलं आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. बघा तर आताच माझी आंघोळ झालेली आहे आणि मी बनवत आहे आज मटण. आणि मटणची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे माझ्या पद्धतीने कसा बनवते मटण ते तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. तर आणि हे पण आज येणार आहे. मी खूप खुश आहे. आज 6 दिवस झाले त्यांना जाऊन. तर आज रात्री ते रिटर्न येणार आहेत. तर मी खूप एक्सायटेड आहे ते कधी येतात. कारण एवढे 7 दिवस झाले. आज एवढे दिवस नाही जात ते. 3-4 दिवसात जातात जास्तीत जास्त. बट आज आता या वेळेस ते जास्त म्हणजे जास्त वेळ गेले. जास्त दिवसासाठी गेले. तर आता मटण बनवत आहे. मटणची रेसिपी तर तुम्हाला मी दाखवणार आहे. फक्त ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आणि नुसते ब्लॉग बघू नका प्लीज. माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब पण करा. आज मी 1 kgचा मटण कसं बनवायचं हे दाखवणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही कोणी कमेंट नाही करत आता, फक्त ब्लॉग बघता आणि सोडून देता. प्लीज कमेंट पण करा, लाईक करा. मला पण बरं वाटेल व्हिडिओ बनवायला अजून. तर आता मी इथे मटणाची म्हणजे तयारी करते सगळी. मला दाखवणारच आहे. मी पूर्ण प्रॉपर रेसिपी दाखवणार आहे. आणि काय इन्ग्रेडियंट्स यूज केले ते पण मी प्रॉपर तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा. तर काही आता मी तुम्हाला दाखवते मी मटणसाठी काय काय घेतलेलं आहे आणि माझी रेसिपी काय आहे ते. हे बघा, मटणसाठी मी घेतलेलं आहे 1 kg मटण आहे. आणि त्याच्यासाठी मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत चिरून. लसूणची पाकल्या. त्याच्यानंतर अद्रक घेतलेला आहे. मसाला जो आहे आगरी मसाला. त्याच्यानंतर हा आहे गरम मसाला जो मी घरी बनवलेला आहे. आणि ही आहे हळद, मीठ आहे. आणि हे अख्खे मसाले आहेत. खडा मसाला जेवढा तुमच्याकडे असतील तेवढे टाकू शकता. तर मी बघा मी एवढे घेतलेले आहेत. शहाजिरा आहे. त्याच्यानंतर काली मिरी आहे. ही मोठी वेलची आहे. दालचिनी आहे. त्याच्यानंतर हे आहेत लवंग, ही वेलची, छोटी वेलची, दगडफूल आणि तेजपत्ता आणि मीठ. हे बघ तेल घेतलेलं आहे. मी हे 4 पळ्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. मला जास्त ऑइल नाही आवडत. तर बघा हे एवढं घेतलेलं आहे मी. तर मी आता मटण बनवायला सुरुवात. टोप मी आधीच गॅसवर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी तेल टाकलेलं आहे. तेल थोडा गरम झाला का त्याच्यामध्ये खडे मसाले सगळे टाकायचे आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता याच्यात कांदा टाकायचा आहे. बघा आता कांदा व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर पण थोडी शिजवून घ्यायची आहे 2 मिनिट. पण थोडा असा हे ना हलवतच राहायचं आहे. कारण नाहीतर मग ते लसूण टाकल्यानंतर ना इथे टोपाला चिकटते, तो जळतो तिथे. म्हणून हे जरा
चम्मचने थोडा फिरवतच राहायचं याला. इकडे मी कांदा भाजत ठेवलेला आहे, बघू शकता. कांदा भाजून घेत आहे. हे पण मी हिरवा वाटण टाकणार आहे ना, त्याच्यामध्ये हा कांदा पण टाकणार आहे. याला प्रॉपर असा शिजवून घ्यायचा आहे. बघा लसूण पण व्यवस्थित त्याच्यात फ्राय झालेला आहे. आता मी हळद टाकतो याच्यामध्ये. हा आहे मसाला, जो आहे 4 चम्मच घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर हा आहे गरम मसाला. मसाला सुद्धा तेलामध्ये मारून घ्यायचा आहे. मसाल्याला म्हणजे शिजवून घ्यायचा आहे. बघा मसाला व्यवस्थित मस्त असा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण हा मटण ॲड करणार आहोत. मसाल्यामध्ये मटणाला मिक्स करून घ्यायचं आहे आधी. बघा असा एकजीव करून घेतलेला आहे मटण आणि मसाल्याला मी. याच्यामध्ये मी थोडा मीठ टाकेन. याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे. मीठ मी शिजतानाच टाकते, कारण आपण मीठ आधी टाकला तर लवकर शिजते मटण मिठामध्ये. सो मी मीठ पण आधीच टाकलेलं आहे. आणि आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे. हा पाणी आहे अद्रक लसूणची पेस्ट होती, त्याच्यातच मी पाणी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करत आहे. पाणी टाकल्यानंतर पण त्याला व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा आहे. तर याच्यावर मी ताट ठेवत आहे. आणि आता मी कांदा पण इथे भाजायला ठेवलेला आहे. एक साईडने तो एकदम प्रॉपर असा भाजलेला आहे. आता मी त्याला पलटी केलेला आहे, बघू शकता. बघा हा कांदा तर भाजून झालेला आहे. आता ह्याच्यानंतर मी खोबरा भाजत आहे. खोबरा पण प्रॉपर असा भाजून घ्यायचा आहे. एकदम काळा नाही करायचा, पण थोडाफार भाजून घ्यायचा आहे. बघा मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि एवढा भाजून घेतलेला आहे. बघा कांदा आणि खोबरा झालेला आहे. याच्यामध्ये आता मी कोथिंबीर, मिरची आणि अद्रक घेणार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते. प्रॉपर रेसिपी मला तुम्हाला दाखवायची आहे आज. आगरी पद्धतीचा मी मटण कसा बनवते ते, म्हणजे आमच्या आग्र्यांची पद्धत तुम्हाला दाखवते कसं आहे ते. तर बघा आता याच्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे ॲड करून दाखवते. याचं मी आता वाटण बनवणार आहे. मिरची आहे, अद्रक आहे, कोथिंबीर, भाजलेला कांदा आणि खोबरं. बघा तर त्या सगळ्याचा मी पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे वाटण बनवून घेतलेलं आहे. बघू शकता पूर्ण खोबरा, कांदा, भाजलेला कांदा, कोथिंबीर, मिरची आणि अद्रक ह्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. आणि बघू शकता इथे 20 मिनिट झालेले आहे. 20 मिनिट झाले मी याला ओपनच नाही केला. आता मी गॅसची फ्लेम थोडी कमी करते
आणि हे बघा याच्यामध्ये हा पाणी ॲड करते. अजून शिजलेलं नाही आहे मटण. पुन्हा मी त्याच्यावर झाकण ठेवते. झाकणावर पुन्हा मी पाणी टाकत आहे. तर मटण पण शिजत आहे आणि इथे मी भात पण शिजायला ठेवलेला आहे. आणि बाहेर एवढा मस्त पाऊस पडतो ना, बघू शकता तुम्ही. तिकडे मटण पण शिजत आहे आणि बाहेर एवढा मस्त पाऊस पडतो ना. हे बघा खूप भारी मस्त. क्लायमेट एवढं सुंदर आहे ना आज. खूप मस्त पाणी भरते. असं वाटतं कुठंतरी बाहेर जावं. खरंच हे असते ना त्यांना मी बोलली असते आज कुठंतरी चला बाहेर. खूप भारी मस्त वाटतं बाहेर. खूप मिस करते मी त्यांना. आज येणार आहेत रात्री. कधी येतात असं झालं. तर बघा एकीकडे भात शिजत आहे. इथे मटण शिजते, इकडे भात शिजत आहे. बघा तर गाईज मटण शिजलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये वाटण ॲड करत आहे. एवढा झणझणीत वास सुटला आहे मस्त. तर मग मी तुम्हाला दाखवते. मटण तर शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये हा मी वाटण केलेला आहे तो टाकते. बघा याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे. एवढा मस्त झणझणीत वास सुटलेला आहे ना गाईस. खूप भारी. बघायच्या थोडा जाड पण झालेला आहे. तरी अजून तो शिजला ना वाटण अजून खूप मस्त जाड होईल तो. आणि ह्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर पण ॲड करत आहे. हे बघा आता याला आपण 5-1 मिनिट शिजून देऊ आणि मग मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे. कधीपासून जेवण बनवते तर माझा वेलूवर लक्ष नाही आहे. बिचारा माझ्या मागे मागे करते. कधीपासून मला एवढी दया आली ना त्याची. त्यामुळे तुम्हाला दाखवते. बेलू ये हे बाबू. हा बघा कसं किचनमध्ये बघते. हे बाबू काय रे सोन्या काय झाला. कोण गेलं माझ्या बाबूला. हे बघ ये इकडे ये इथं. ये इथं बस. ये याच्यासोबत थोडी खेळते कारण सकाळपासून मी याला जवळ घेतलंच नाही. घेतलं बस. ये बेटा काय रे बाबू. ये 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 काय काय बाबा. लिली ये जोनी माझी जोनी आहे ती. वागोबा माझ्या वागोबा माझ्या. अरे पाय नको चाटू खाणे रे. असं पाय नाही चाटायचं बाबा. हे किती लाडात आला बघ. लाडात आल्याच्या डोक्यावरून हातून एवढा लाडात येते ना. का बाबा का डेली बोल. हाय गाईज बोल. हाय गाईज बोल. हाय गाईज. चावायचं आहे. काय करू परत करू. बस परत करू. काय चालले बघा. घ्यायचा हात
जसं मी हात डोक्यावरून करते तसं बघा आता परत. हा बाबा थांब जरा, थांब आलो मी. मग काय तिथे भात पण शिजवायला लावले. भात पण शिजत आहे ना. एवढा मस्त झणझणीत वास सुटलाय ना मटनचा, खरंच असं वाटते आताच खावं. बेलू हे बाबू हे बघा मागे चला. हे बघा हे बघा गाईज, आता मी तुम्हाला एक बेलूची ना मजा दाखवते. बघा बेलू, मी येते का बाबू बाहेरशी? हां आलो आम्ही आता. बघा ये बघा बघा का बाय, येते मी. हे बघा तर गाईज मटण झालेलं आहे, मी दाखवते तुम्हाला. एक मिनिट. हे बघा बघा किती घट्ट झालेलं आहे. बघा हे बघा किती घट्ट झालेलं आहे. खूप भारी स्मेल पण मस्त येते, एकदम मस्त झणझणीत वास येतोय. आणि इकडे भात पण झालेला आहे. तर गाईज मी टिफिनला पण मटण आणि भात चालवलं आहे, कारण मला आत्ताच तोंडात. मी ना कधी पण ना दुपारीची टिफिन नेत नाही, पण आज म्हणजे कधीतरी नेते, असं नॉनव्हेज असेल तरच नेते, नाही तर व्हेजच्या दिवशी तर नाही मी टिफिन नेत. पण आज माझा ना मटणाचा स्मेल एवढा भारी होता ना, इथेच खावंसं वाटत होता. पण आता लेट पण झाले, तर मी पार्लरमध्ये जाते टिफिन घेऊन. तर मी तिथे भेटते तुम्हाला. बाय बेलू, बाय बाय. चल बाय बाय बाबू, बाय बाय. बघा तर गाईज मी आता घरातून निघाली आहे. खूप लेट झालेला आहे, मुली आल्या असतील तिकडे, आणि जरा जेवणाचा जास्त हे होता म्हणून थोडा लेट झाला. तर बघा आता मी निघत आहे. बघा तर गाईज मी आत्ताच आलेली आहे सलूनमध्ये. बघा तर गाईज मी आत्ताच आलेली आहे सलूनमध्ये, आत्ताच पोचले. आणि काल शूट होता, तुम्हाला तर माहीतच आहे, काल शूट होता. तर शूट झाला, आम्ही रात्री थोडी लेटच आलो, संध्याकाळी 6:30 झालेले. आणि त्याच्यानंतर मग मला ब्लॉगची एडिटिंग पण करायची होती, म्हणून मी इथेच बसून एडिटिंग केली. तर हा पसारा असाच राहिला. आणि कसं मी हे केलं नाही तरी मुली करतात, पण आता काल ते पण म्हणजे आम्ही शूटवरून आलो ना, मुली पण गेलेल्या, आणि मी पण मग थोड्या वेळात अपलोड केली व्हिडिओ ना. मी पण निघाली, मला पण जरा काम होता घरी, तर निघाली. मग हा पसारा असाच राहिलेला, आता मी आवडते. चला तर गाईज बाय, आता मी निघत आहे. 5:45 झाले आहेत. आज मी लवकर चालली आहे, मुली आहेत इथे, पण मी आज लवकर चालली आहे कारण आज हे येणार आहेत. सो मला आज लवकर जायचं आहे घरी. तर आता मी निघते, मुली आहेत इथेच, ते राहणार आहेत, ते 9 वाजता बंद करून जाणार आहेत. चला हा व्लॉग मी इथेच एंड करते, भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तर आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर बाय. पप्पा आला, पप्पा आला. 2 3 हे बघा आता घरी आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे घरी आले सुखरू एकदम.